माईल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. कसे आहात सगळे? कल और आज में कुछ एनर्जी बडी. कागदावर लिहिलं, फाडलं, जाळलं. काल आणि आज मध्ये आपण एक दोन एक्सपिरियन्स घेणार आहोत. सो एनीवन वॉन्ट टू शेअर? काय वाटलं काल आणि आज मध्ये? लिहिलं, जाळलं, फाडल्यानंतर काय होऊन राहिलं लाईफ मध्ये? चेंज होतोय का काही? चला मस्त. एनीवन? ग्रेट 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 ग्रेट. चला खाली मेसेज येऊन राहिलेले आहेत, पण एनीवन वॉन्ट टू शेअर? देशमुख सर कल्याण वर्ण जे आहेत, कॅन यू शेअर कल और आज में क्या हुआ? माइक माइक ऑन करा सर. बघा माइक ऑन करण्याचा मेसेज आलेला आहे तुम्हाला. हा, एक मिनिट एक मिनिट. चला बोला सर. हॅलो. हा हा बोला. मॅम, ऐकू येते का? येतोय येतोय बोला. अ, छान वाटलं तुमचं एक्सप्लेनेशन आणि तुमची जी माहिती सोप्या भाषेतली छान आहे. आणि आय कंटिन्यू. चला छान छान. थँक्यू. थँक्यू सर. आता बघा, सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी घडणारच आहे, काही त्रास आपल्याला होणारच आहे. पण आज ज्या गोष्टी आपण याच्यातनं डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत त्या म्हणजे मी तुम्हाला काही प्रोमो म्हणजे आपल्या लाईफमध्ये अफर्मेशन, एक जे आपलं सबकॉन्शियस माइंड जे आपण शिकतोय, अवचेतन मन, त्याच्यामध्ये काल आपण मनावर परिणाम केला. कारण अजूनही आपण रेकीला स्पर्श केला नाही. कारण कुठलीही नवीन ऊर्जा करण्यासाठी मी म्हटलं माझा रोल मॉडेल कोण आहे? शेतकरी. तर आपण या 3 दिवसामध्ये पहिली जमीन तयार करतोय. रेकी नावाच्या दिव्य ऊर्जाला शिकून घेण्यासाठी आपली मानसिकता रेडी पाहिजे. नाहीतर लोकांना वाटतं अरे रेकी काय, असं काय, असे शब्द असतात. पण ती पण आपण सायंटिफिक वेनी शिकणार आहोत. अगदी प्रॅक्टिकली आपण सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. पण त्याच्यासाठी तुमचा उत्साह महत्वाचा आहे. तर आज किती लोकांनी स्वतःला थँक्यू म्हटलं? कारण त्या 10 लाख लोकांमध्ये आपला नंबर लागला नाही. त्या ईश्वराला थँक्यू म्हटलं. रोज आपली कंप्लेंट, अगं बाई आज अजून कामं करायची आहेत, एवढे ढीग लागलेला आहे, आज अजून ऑफिसचा एवढा वर्कलोड आहे, या उद्देशांमध्ये जर आपण जगत असेल, पण आज जे आपण या ऊर्जा स्त्रोतामध्ये काम करतोय ती एवढा पॉवरफुल ऊर्जा स्त्रोत आहे की तुम्ही जर जीवनाला सकाळी म्हटलं की थँक्यू देवा, आजचा दिवस तुम्हाला दाखवलाय, कारण आज त्या 10 लाख लोकांमध्ये माझा किंवा माझ्या कुटुंबाचा नंबर लागला नाही, मी खूप भाग्यशाली आहे. जरा म्हणून तर बघा तुमच्या ऊर्जा कशा पद्धतीने चेंज होणार आहे. आज सगळ्यात पहिलं टेक्निक, आता इथून पुढे तुम्हाला आयुष्य कसं हवंय थोडक्यात आपण बघणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा उद्देश आहे स्वस्थ आणि खुशाल जीवन, आरोग्य संपन्न आणि आनंदी जीवनासाठी आपण प्रयत्न करतोय. पण त्यासाठी काय आजच्या जीवनामध्ये आत्ता जे तुम्ही जीवन जगताय याच्यात कुठेतरी भावनिक तणावांचा, टेन्शन आणि डिप्रेशन, एन्झायटी सारख्या प्रॉब्लेमचा तुम्ही सामना करताय? त्यानंतर आता येस और नो टाइप करा तुमचं, कारण कन्वर्जन आता आपण जे बोलू शकतो त्याच्यातनं, क्या आपके साथ भी ऐसा हो रहा है की कभी ना कभी किसी बात का तणाव आ रहा है, चिंता आ रही, टेन्शन आ रही, आणि त्याच्यातनं आपण कुठंतरी डिस्टर्ब राहतोय? येस और नो टाइप इन चॅट बॉक्स फटाफट, कारण तुमचं टायपिंग हेच माझ्यासाठी आपल्या संवादाचं साधन आहे. ओके, तर मोस्ट ऑफ द आन्सर आर यस की आप सफर कर रहे. आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारते, काय आपल्या जेवणामध्ये आहारासोबत कळत नकळत औषधं ऍड झालेली आहे? उपाशापोटी उठल्यावर एक गोळी, जेवणाआधीची एक गोळी, जेवणानंतरची गोळी, कळत नकळत आपल्या आहारात सामील झाले आहे. कदाचित काही लोकांचं गोळ्यांचं प्रमाण एक घ्यावी लागत असेल, काही लोकांना 4 घ्यावे लागते. तर मी काही लोक असे बघितले आहे की 15-16. त्या दिवशीच आम्हाला स्टेशनमध्ये एक 60 वर्षाचे गृहस्थ, आपल्या ट्रेनमध्ये एक 60 वर्षाचे गृहस्थ भेटले, आणि ते मोठे अधिकारी म्हणून रिटायर झाले होते. आणि त्या व्यक्तीने शेअर केलं, दिन भर में मुझे 15 गोलियां खानी पडती बोले. मेरा, त्या ते व्यक्ती बोलले की माझं हार्टमध्ये स्टेन टाकलाय, माझं कोलेस्ट्रॉल बॅलन्स असतो, अस्थमाचा पंप घ्यावा लागतो, आणि त्यासोबतच शुगर बीपी सगळं मेंटेन करण्यासाठी 15 गोळ्या दिवसभरातनं घ्याव्या लागतात. क्या हम उम्र के साथ बढ़ते बढ़ते अपने लाइफस्टाइल को यहां तक लेकर जाना चाहते हैं की औषधांशिवाय आपलं भागणार नाही?
तुम्ही आयुष्यभर कमवलेला पैसा वयाच्या म्हातारपणात मेडिकल बिल भरण्यात घालवायचे. पण रियालिटी तर हीच आहे. आपण म्हणतो की माझ्या शरीरावर जर हे दुखणं आहे, अरे वय झाला, वयानुसार होणारच आहे. असं किती लोकांना वाटतं? किती लोकांना वाटतं की वयानुसार दुखणं वाढणारच आहे? गलत सोच आहे आपकी. कोणत्या पुस्तकात लिहिलेलं आहे वयानुसार तुम्ही गुडघे दुखलेच पाहिजे, पाठीत दुखलंच पाहिजे, कमरेत दुखलंच पाहिजे, चालताना अडखळण आलं पाहिजे? इट इज द जो परिणाम आहे हा तुमच्या लाईफस्टाईलचा परिणाम आहे. तुम्ही योग्य वेळी स्वतःला प्रेम केलं असतं तर असं घडलं असतं का? कांचन भोसले मॅडम, अनम्यूट करा थोडस. कुठून आहात ते सांगा पहिले. नमस्कार मॅडम. नमस्कार, कुठून आहात मॅडम? नमस्कार. नवी मुंबई मॅडम. नवी मुंबई. मी तुमचं वय नाही विचारणार, महिलांना वय विचारू नये. पण पण मला आपण लेडीजच आहात. आ? 55 एज आहे माझं मॅडम. ओके, मॅडमचं वय 55 वर्ष आहे. मॅडम कुठली गोळीबिडी चालू आहे का? नाही. चला, अभिनंदन. मॅडमसाठी क्लॅप करा की वयाच्या 55 वर्षात एकही गोळी चालू नाहीये. कारण नाहीये. अभिनंदन करणारी गोष्ट आहे. कारण आज 40च्या माझ्या मैत्रिणी म्हणतात, आई ग आता काही होत नाही का मग, अशी आपली कंडिशन होऊन गेलेली आहे. हा. जमिनीवरनं उठताना आधाराची गरज भासते. तर जर कांचन मॅडमला, पण एक लक्षात ठेवा की याच्यासाठी आपल्या लाईफमध्ये ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. आज माझ्या बरोबर. आईचं वय 67 इयर्स आहे, पण स्टील 2 मजली घराच्या पायऱ्या धुवून काढते. हो मॅडम, माझी आई 86 इयर्सची आहे. तिला 50 मोबाईल नंबर तोंडपाठ आहेत. चला, व्हेरी गुड. कारण हेच लक्षात घ्या, म्हणजे याचा अर्थ काय, आपण काय सिद्ध केलं की जो लोगों को लगता है कि उम्र के साथ हम बूढ़े हो चले हैं, हमसे काम नहीं हो रहे, दैट इज ओनली युअर माइंडसेट. काय आहे? तुमचा फक्त माइंडसेट आहे की वयानुसार हे दुखणे येणारच आहे. हे आपल्या डोक्याने ठरवलं आहे. जर तुम्ही ठरवलं की अरे वयाच्या 100 वर्षापर्यंत मला स्वस्थ जीवन जगायचं आहे, हा सुद्धा माइंडसेट बनू शकतो की नाही सांगा. टाईप इन चॅट बॉक्स येस पटलं असेल तर. जर मी वयानुसार आजारी राहणं हा एक माइंडसेट आहे, तर वयाच्या 100 वर्षापर्यंत मी निरोगी आयुष्य, 103 वर्षाच्या योगासन करणाऱ्या आजी आपल्याला आज बघायला मिळतात. 103 वर्षात सायकलवर भारत भ्रमण करणारी मला वाटतं 83 वर्षाची एक महिला आहे जी सायकलवर भारताचं भ्रमण करायला निघालेली आहे. म्हणजेच काय आहे, एव्हरीथिंग इज योर माइंडसेट. तो कितने लोग आज मुझे प्रॉमिस कर रहे हैं कि आपको कुछ गोलियां चालू भी होंगी तो उसको आप अपने लाइफस्टाइल में वर्क करके त्या औषधांपासून बाहेर निघायची कोणाकोणाची मानसिकता आहे. चाहे वो 20 साल पुराना शुगर, डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड भी हो, यू कॅन रिकवर. याचं रिझन तुम्हाला सांगते. ऍज अ नॅचरोपॅथी डॉक्टर, नॅचरोपॅथीची एक व्याख्या आहे, जर आपल्या जीवनात काही आजार असेल, त्या आजारांसाठी आपण कधीतरी काहीतरी कारण दिलेलं आहे. कारण हटा तो बिमारी हट जाएंगी. म्हणजेच काय, तुमचे गुडघे दुखत असतील कुठेतरी, ते लाईफस्टाईल मधनं तुमचं चुकलेलं आहे. तुम्हाला थायरॉइड किंवा बीपी झालेलं कुठेतरी लाईफस्टाईल. अब डॉक्टर बोल देते हैं की ये बिमारी. आता असे किती लोक आहे की जे 15-20 वर्षापासून डायबिटीसच्या गोळ्या घेतात आहे, पण चालूच आहे. आमच्या विजय मॅडम आहेत, त्यांना विचारू. विजय मॅडम, काय वाटतं तुम्हाला, क्या बीमारियां रिकवर हो सकती है? नक्कीच मॅडम. नमस्कार. नमस्कार. माझ्या 29 गोळ्या चालू होत्या. 29 गोळ्या घेत होते एक वेळेस मी. आज मला एकही गोळी नाहीये. आज 63 एज चालू आहे. पण केवळ मॅडमचा क्लास जोडल्यामुळे माझे सगळे आजार बरे झाले. मी मुक्त झाले आणि आता नवजीवन प्राप्त होऊन मी आज नव्याने सगळं मॅडमच्या बरोबर शिकले आणि त्याचा उपयोग समाजासाठी करण्याचा प्रयत्न करते. इतकी फ्रेश आणि सुंदर राहिलीये मी. 2022 साली मला मृत डिक्लेअर करण्यात आलं होतं की मी आज जिवंत आणि फ्रेश. मॅडममुळे खूप छान माझं झालंय जीवन. खूप म्हणजे खूपच नवजीवन मिळालंय मला. आणि सर्वांना हीच नम्र विनंती आहे, मॅडम जे काही शिकवतात, जे काही आपल्या तळमळीने देतायत त्यांच्या एवढं कोणीच देत नाही. इतकं देतात भरभरून की आयुष्य तृप्त आहे, एकदम तृप्त. काही मागायचं शिल्लक नाही राहिलं आणि मागायची वेळही येत नाही. इतका हा ब्रह्मांड आपल्याला देत राहतो मॅडमच्या मार्फत. मॅडम एक एंजल आहेत, एंजल महागुरु आहेत.
धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू. तुमच्यामुळे आम्ही आज जगतोय सुखी जीवन. 29 गोळ्या घेत होते मी रोजच्या, आणि आता सगळ्या बंद झाल्यात. नाही बीपी, नाही थायरॉइड, नाही युरिक ऍसिड, नाही काही नाही. इतकी फ्रेश माइंड जगतेय मी, आणि 24 तास पण अपुरे पडतात इतकं काम करण्याचं सामर्थ्य मिळाले. चला, खूप छान, खूप छान. धन्यवाद मॅडम. थँक्यू. केवळ आणि मॅडम तुमच्यामुळे आम्ही सगळं खूप चांगले हिलर रंग- पण आहेत. लोकांना मॅडम आता हील करतात आहे. म्हणजे विचार करा की 29 गोळ्या दिवसभरात खात असताना मॅडमची मानसिकता काय असेल, आणि आज मॅडम त्याच्यातनं बाहेर पडून लोकांना सुद्धा मदत करत आहे. मॅडम, तुमच्या हिलिंग मधनं लोकांना किती फायदे झाले एखादं उदाहरण सांगाल का? त्यांच्या हो, बोलण्यात सांगते कॉन्फिडन्स ना. किती आहे? हा, तो कॉन्फिडन्स खूप आलाय तुम्हाला. सगळ्यात हो. महत्वाचं आहे. हो, खूप खूप कॉन्फिडन्स खूप आलाय. खूप तुमच्या सहज एज सहज नुसार वाटतंच. बोलणं येते. हो. सहज बोलणं येतंय, सहज. म्हणजे हिलिंगच्या मार्फत इतका कॉन्फिडन्स आलाय, इतकं सगळं घडतंय की रोजच्या 6-7 केसेस करते, पण आजपर्यंत एकाही केस बद्दल असं संशय सुद्धा माझ्या मनात नाही, नाही क्लायंटच्या मनात. सगळ्या बाबतीत आजारपण दूर होत आहेत, मुलं न होण्याच्या क्रिया सुद्धा चक्का पार पडतायत, आणि त्यांना दिवस जात आहेत. माझी 2 बाळं जन्माला आली. अष्टमीच्या दिवशी एक बालकृष्ण जन्माला आला, आणि नवमीच्या दिवशी एक कन्यारत्न जन्माला आले. आणि आता प्रोसेसमध्ये पण बऱ्याच केसेस आहेत. इव्हन 3rd स्टेजचा कॅन्सर बरा झालाय. पॅरेलाइजचा तर असंख्य केसेस बऱ्या झाल्यात. अगदी व्यवस्थित स्टेबल होऊन त्या कामधंदा करू लागल्यात. आता बघा, ह्या गोष्टी इतका मला मॅडम याच्या पहिले शेअर नव्हत्या केल्या. म्हणजे कारण आम्हाला नाही गेल्या. खरंच सांगते, मलाही माहिती नव्हतं की मॅडमच्या केसेस एवढ्या सक्सेस झालेल्या आहेत. खूप छान, अभिनंदन मॅडम. विचार करा, ज्यावेळेस खूप तुम्हाला वाटतं ना सक्सेस. की लाईफ रिटायर्ड होत आहे, व्हर्टेक्सच्या माध्यमातून अनेकांच्या लाईफ मध्ये नव्या करिअरच्या सुरुवात झालेली आहे. तर लक्षात घ्या की तुम्हाला एक हा क्लास फ्री मध्येच आहे, पण तुम्ही किती याच्यापासून घेता त्याच्यातनं तुमच्या जीवनामध्ये, मॅडमने तर पुढचं सगळं शिकलेलं आहे, पण तुम्ही ऍटलिस्ट आणि एवढं ना मॅडम, म्हणजे माझा रिटायरमेंटच्या प्रोग्रामला मी स्वतः जाऊ शकले नाही. मला असं उचलून नेऊन शेवटची सही करून आणलेली मी स्त्री आज रिटायरमेंट नंतर नवीन लाईफ नव्या उमेदीने जगू शकते. हे केवळ रेकी आणि मॅडममुळे. मॅडमकडचे सगळे कोर्स करण्याचा मी प्रयत्न करते. कम्प्युटरचं ज्ञान कमी असल्यामुळे मॅडमना मी विचारते, पुढचं करू का नको, करू का नको. मॅडम म्हणतात तुम्हाला हौस आहे करा. करण्याचा प्रयत्न करते. पण म्हणजे एवढं सगळं झेपणार नाही, म्हणून मी माझं हिलिंग आणि याच्यातच करिअर करण्याचा प्रयत्न चालू आहे आता सध्या. थँक्यू, थँक्यू. इव्हन घराचे याची खूप छान, खूप छान. आणि सगळ्यांना नम्र विनंती आहे की सातत्य ठेवा आणि मॅडमशी जोडून राहा. आयुष्य उज्ज्वलच आहे. एकदम उत्तम, छान छान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. विजय मॅडम, आता विजय मॅडमनी ज्या शेअर केल्या त्या केसेस मलाही माहिती नव्हते. आज तुमच्या माध्यमातून मला ऐकायला भेटलं, असं झालं. ओके, चला, थँक्यू. पुढे जाऊया. तर एक लक्षात घ्या, रेकी म्हणजे सांगायचा मुद्दा की रेकी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या थॉट प्रोसेस मधनं तेवढा पुढे जाते. बघा, आता एक एक जुने स्टुडंट बाहेर येतील. आता दुसऱ्या एक मॅडमला, मॅडम बघू कधीतरी, कारण आपल्याला यांचं ट्रेनिंग महत्वाचं आहे, यांना शिकवणं. तर एक लक्षात घ्या, तुम्ही माइंडसेट जर चेंज केला तर तुमच्या, जसं मॅडमनी सांगितलं की 29 गोळ्या त्या घेत होत्या आणि त्या बंद झाल्या, ते तुमचं पण ठीक होऊन जाईल. आता एक लक्षात घ्या, आणि प्रत्येकाच्या माइंडमध्ये कुठेतरी भावनिक असंतुलन पण आहे. कुठेतरी चिडचिड, राग, जीवनामध्ये घडलेल्या गोष्टींचा आक्रोश आहे. कधी कधी आपण चिंता, डिप्रेशन, निर्णय घेऊ शकत नाही, थकावट, आणि स्वतःला मीच आयुष्यात काही करू शकलो नाही, ही ग्लानी सुद्धा असते. विशेष करून माझ्या त्या मैत्रिणी ज्यांनी आपलं करिअर कुटुंबासाठी सोडलं आणि आयुष्यात काहीतरी करायचं राहून गेलं, या डिप्रेशनच्या, या दबावाच्या भावनेत त्या जगतात. आणि का ग, तू थकलीस का, असं म्हणणारं कोणी भेटत नाही तेव्हा त्यांच्या मनातली ती जी अवस्था आहे. तर तुम्हाला जर ही बदलायची असेल ना, तर खरोखर रेकी नावाच्या दिव्य ऊर्जेला आपल्या जीवनामध्ये स्थान द्या. कारण का आवश्यक आहे हे खुशाल जीवन? कारण आपल्याला इलनेस कडून वेलनेस कडे जायचंय. कारण स्वस्थ ही सबसे बडा धन आहे. कोणी तुम्हाला, विचार करा, तुमच्याकडे 5 करोड रुपयाची संपत्ती असेल, 100 करोडची संपत्ती असेल, पण जर तुमच्या शरीरामध्ये
दिव्य प्राणज्योत नाहीया, दिव्य आरोग्य नाहीया, तर कुणाच्या तरी आधाराची गरज पडेल आणि तो आधार काही कामाचा नाही. सुखी आणि स्वस्थ जीवन ही जीवनाचा मुख्य स्तंभ आहे. एकमेकांसोबत खूप जोडलेल्या गोष्टी आहे आजच, आणि याच्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलवर काम करण्याची गरज आहे. जर का तुम्ही तुमची लाईफस्टाईल नाही बदलली ना, काहीच बदलणार नाही. यू हॅव टू वर्क ऑन युअर लाईफस्टाईल. आता एक लक्षात घ्या की जे मी तुम्हाला सांगितलं की इमोशनल जे तुम्हाला भावनात्मक स्वास्थ्य पाहिजे, तर त्याच्यासाठी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि थँक्यू ने म्हणणं खूप गरजेचं आहे. आणि जी तुम्हाला काल सांगितलेली ऍक्टिव्हिटी आहे, रोज जीवनात काहीतरी घडणारच आहे. घडणाऱ्या घटनांना आपण थांबवू शकत नाही, तर त्या घटना, ते भाव सगळं कागदावर उतरवा, त्याला फाडा आणि त्याला जाळा. जेव्हा तुम्ही या गोष्टी जीवनामध्ये अवलंब कराल, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दिव्य सकारात्मकतेचा एक अनुभव निश्चितच घेऊ शकता. आता बघा, आपणला विषय चालू आहे सबकॉन्शियस माइंड, आणि या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. ते म्हणजे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. आता या अफर्मेशन या मुद्द्याला एक्सप्लेन करण्यासाठी सायंटिस्ट मसुरेमोटो गुगलवर सर्च करू शकता, यांनी काही प्रयोग केले. सायंटिस्ट मसुरेमोटोने यांनी काही प्रयोग केले आणि ते अन्न आणि पाण्यावर केले. आपण जलही जीवन म्हणतो, त्यांनी पाण्यावर पुस्तक लिहिलं, त्याचे व्हायब्रेशन चेक करून, द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर. आता बघा हे यांचे प्रयोग काय, प्रॅक्टिकली तुम्हाला सांगते. आपण प्रत्येक क्षण, मला एक व्हॉलेंटियर लागेल, गायत्री सोनार मॅडम अनम्यूट करा. आपण स्वतःशी म्हणजे लोकांशी जास्ती बोलतो की इनर लेवलवर स्वतःशी जास्ती बोलतो? कुणाशी बोलतो? स्वतःशी. पक्क हे बोलणं पॉझिटिव्ह असतं की काय कमतरता आहे त्याच्यावर विचार असतो? पॉझिटिव्ह असतं. प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह बोलता स्वतःसोबत? नाही कंप्लेंट नाही असते असते म्हटलं रियालिटी, फेस टू रियालिटी. आता काय होतं, असते असते. तेव्हा आपलं शरीर, लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपलं शरीर 70% पाण्याने बनलंय. हो या पृथ्वीवर 70% पाणी आहे. हो आता त्या पाण्याला जर नकारात्मक व्हायब्रेशन दिले, म्हणजे समजा पाणी आहे त्या पाण्यामध्ये जर सतत निगेटिव्हिटी, तर मी नाही केलेले, सायंटिस्ट मसुरेमोटोंनी प्रयोग केलेला आहे की जर त्या हो. पाण्याला नकारात्मक भाव दिले तर ते पाणी असं होतं. मग आपल्या शरीरामध्ये आपण का आजारी पडतो बघा. तुम्ही म्हणता मी चांगलं खाते, माझी जीवनशैली चांगली आहे, माझे, पण विचार जर नकारात्मक असेल तुमचं, तर त्या विचारांचा प्रभाव पूर्ण बॉडीच्या व्हायब्रेशनवर होतं आणि आपल्या शरीराचं आतलं पाणी या पीपीटी मध्ये दिसणाऱ्या पाण्यासारखं बनतं. समझ में है? गलत हो. भाव वो पाणी के प्रती रखने से, त्या पाण्याचे जर भाव बदलले आणि नंतर मसुरेमोटोंनी एक प्रयोग केला, त्या पाण्याला जेव्हा सकारात्मक प्रार्थना केली की बाबा तू खूप चांगला आहे, तू खूप पॉझिटिव्ह आहे, तर त्या पाण्याचे क्रिस्टलमध्ये रूपांतर झालं. आणि जेव्हा त्या पाण्याला अजून प्रेम भाव, ग्रॅटिट्यूड, आभार व्यक्त केला, हे गुगलवर सर्च करू शकता तुम्ही, सायंटिफिक एक्सपेरिमेंट ऑफ मसुरे इमाटो, त्याच्यात तुम्हाला कळेल की आपण जे काही शिकतोय सायंटिफिकली, आणि अधिक त्या पाण्याला पॉझिटिव्ह भाव दिल्यानंतर तो गोल्डन क्रिस्टलमध्ये ट्रान्सफर झाला. मग आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि विचारांमध्ये निगेटिव्हिटी येत असेल, मेरे जिंदगी में इतना गम है, मेरे साथ ऐसा क्यों होता, तर मग तुम्ही तुमच्याच जीवनाला निगेटिव्हिटी व्हायब्रेशन देताय. येस ऑर नो गायत्री मॅडम सांगा. येस. बाकीचे टाईप करा. त्यावर हो हो 70% हो पाणी. मॅडम. दुसरं, बऱ्याच लोकांना वाटतं अमावस्या पौर्णिमेला माझी तब्येत बिघडते, त्यांच्यासाठी सोल्युशन सांगते. एवढा मोठा समुद्र, पृथ्वीवर किती पाणी आहे? 70% पाणी आहे. एवढ्या मोठ्या समुद्राला फक्त चंद्राच्या प्रकाशाने पौर्णिमेला भरती येते आणि अमावस्येला ओहटी जाते. मग जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे किंवा चंद्राच्या ज्या रिफ्लेक्शनची जी शक्ती असते, त्याच्यामुळे जर समुद्राच्या पाण्यावर परिणाम होत असेल भरती आणि ओटीचा, मग आपल्या शरीरातही 70% पाणी आहे, आपल्या शरीरातले व्हायब्रेशन अप अँड डाऊन होणार की नाही. आणि आपण म्हणतो पौर्णिमा अमावस्येला तब्येत बिघडते, तसं नसतं. आपले व्हायब्रेशन चेंज होत असतात आणि त्याच्यासाठी आपण कमकुवत असतो, म्हणून आपल्या शरीरावर तसे परिणाम दिसतात. दुसरं, म्हणून माझ्या मैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता किचनमध्ये, तर काहीतरी एखादं चांगलं म्युझिक लावून ठेवा. काय करायचंय? काहीतरी चांगलं म्युझिक लावून ठेवायचं आहे. त्याचं कारण काय आहे? कारण संगीत
संगीताच्या द्वारे देखील सुंदर उपचार होतो. चांगलं गाणं लावल्यामुळे तुमचं माइंड फ्रेश होतो. कारण तुम्ही फक्त रेकी तुमच्या हातातून वाहणार आहे हे मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे ना, तर तुमच्या हाताने फिरवला जाणारा चमचा, तुमच्या हाताने लाटली जाणारी पोळी, या सगळ्यांवर तुमच्या विचारांचा, कारण रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन, तुमच्या इंटेन्शन सोबत दिव्य ऊर्जा काम करते. आणि जर का तुमचे विचार निगेटिव्ह असेल, तुम्ही जरी 4 पदार्थ गोडाचे, दडाचे आणि चांगले बनवले असेल, तरी देखील एनर्जी डाऊन होते. काही अर्थ नाही त्या पंचपक्वान्नांना जर त्या नकारात्मक व्हायब्रेशननी बनवलेले असेल. तुमचे विचार सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असणं तेवढेच गरजेचे आहे. म्हणून गाणं ऐकून, एखादं लोकसंगीत ऐकून स्वयंपाक करा, जेणेकरून, आणि ज्या दिवशी खरोखर कंटाळा आला असेल ना, तर 2 पदार्थ कमी करा, पण चिडचिड करत, आदळआपट करत घरात स्वयंपाक करू नका. कारण तुमच्या प्रत्येक व्हायब्रेशनचा इफेक्ट तुमच्या घरच्या वातावरणावर, अन्नावर, सगळ्याच गोष्टीवर होत असतो. प्रॅक्टिकली मी दाखवणार पण आहे. आता हे मायक्रोवेव्ह आहे. मायक्रोवेव्ह मध्ये जर गरम केलेलं पाणी, तर पाण्याचे असे व्हायब्रेशन्स येतात. हे मी मसूर रिमोटरनी सर्च केलंय, मी नाही. कम्प्युटरवर जर 4 तास पाणी सतत ठेवलं असेल तर त्याचे व्हायब्रेशन्स असे होतात. जर टीव्ही, मोबाईलच्या जवळ जर तुमचा पाण्याची बॉटल राहत असेल तर तिथे तुम्हाला या पद्धतीने जाणवलं जातं. आता एक लक्षात घ्या, तर जेव्हा तुम्ही त्याच पाण्याला सकारात्मक व्हायब्रेशन द्याल, ठीक आहे, सकारात्मक व्हायब्रेशन द्याल, तेव्हा त्या पाण्याची ऊर्जा या पद्धतीने तुम्हाला जाणवेल. तर मग आजपासनं तुम्हाला जर एखादा व्यक्ती जसा पाहिजे, आता आपल्याला पाहिजे असते अहो प्रेम करणारे, आणि आपण कंप्लेंट करत असतो. मुलगा पाहिजे असते हुशार, आणि मुलाला मूर्ख गाढव म्हणत असतो. मग जे पाहिजे त्याची पेरणीच केली नाही तर उगवणार कुठून? काय गायत्री म्हणा, बरोबर आहे की नाही? जर बरोबर आपल्याला हुशार मुलगा पाहिजे, आपण कितीदा म्हणतो बरोबर आहे. खूप हुशार आहे, खूप छान आहे, बरोबर आहे. आपण कंप्लेंट मोड मध्ये जगत असतो. कमी ही वेळेत व्यक्ती जशी पाहिजे तसे अफर्मेशन त्याला द्यायला चालू करा. आजपासून स्वतःला मी भाग्यशाली आहे असं म्हणायला सांगा. आज मी तुम्हाला जीवनाचा एक मंत्र देते. रोज सकाळी उठल्यावर ईश्वराला थँक्यू म्हणायचं की त्या 10.5 लाख लोकांमध्ये आपला नंबर लागलेला नाही. शाहरुख खानची स्टाईल करायची आणि म्हणायचं मी स्वस्त आहे. स्वस्त म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्त आहे. मी मस्त आहे, जे काही काम करते फुल टू एन्जॉय करते आहे, आणि मी जबरदस्त आहे, त्याचा रिझल्ट माझ्या जीवनात मला जबरदस्त येतोय. हो मैं स्वस्थ हूं, मैं मस्त हूं, मैं जबरदस्त मैं हूं. जबरदस्त हो. केअर फॉर युअर सेल्फ. आणि मी माझ्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण आनंदाने जगत आहे. कारण एक लक्षात ठेवा, बोये पेड़ बबुल का, आम कहा से पाये. आपण पेरणी जर चुकीची करत असेल तर, बरोबर आहे. बरोबर आहे, आणि म्हणून हो नात्यांना गृहीत धरू नका, त्याच्यामध्ये जगायला शिका. असं. ओके, नेक्स्ट आपण पुढे जाऊ. तर बघा, याच्यासाठी, आणि जसं मसुरे एमाटोंनी अन्नावर एक्सपेरिमेंट केलं, म्हणजे पाण्यावर जसे एक्सपेरिमेंट केले तसे त्यांनी अन्नावर देखील केले. त्यांनी काय केलं, 3 बरण्यांमध्ये भात भरला, एकावर लावलं लवचं लेबल, एकावर लावलं नथिंगचं लेबल, एकावर लावलं हेडचं लेबल. आता थोडा विचार करा, आपण आपल्या जीवनामध्ये असेच 3 लोक आहे की नाही? काही लोकांना आपण एवढं जीवापाड प्रेम करतो की त्यांच्या केसाला धक्का लागलेले आपल्याला चालत नाही. काही चालत नाही. लोकांना आपण आला काय गेला काय इग्नोर, जसं एखाद्या मॉलमध्ये एखाद्याने तुम्हाला एखादी वस्तू दिली, 2 मिनिटासाठी कोणी भेटलं, एखाद्या शॉपमध्ये काही घेतलं, झालं. आणि काही लोक तर असे पोसून ठेवलेले आहे की त्यांची आठवण जरी आली तर मराठीतली एक म्हण तळपायची मस्तकात जाते. होतं की नाही? त्यांची आठवण जरी झाली तरी आपल्याला एवढा राग येतो की आपल्या पूर्ण शरीराचे व्हायब्रेशन बदलतात. एक लक्षात घ्या माझ्या बंधूंनो, मैत्रिणींनो, की मसुरे मटनच्या प्रयोगमध्ये त्यांनी काय केलं, तो भात भरून ठेवला आणि त्या लव्ह वाल्या बॉटलला खूप प्रेमाने जेवढं शब्द द्यायचे होते, तू माझ्यासाठी किती महत्वाचं आहे, यू आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मी, अशा सगळ्या गोष्टी त्या भाताला सांगितल्या. नथिंग वाल्याला म्हटलं की जाऊ दे, तसंच ठेवून दिला तो बॉटल. तिसऱ्याला तू किती वाईट आहे सांगितलं, तर फरक काय दिसला काही दिवसांमध्ये. लव्ह वाला भात जसाच्या तसा ताजा राहिला, ज्याला पॉझिटिव्ह एनर्जी दिली. नथिंग वाला थोडासा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून थोडा खराब झाला, आणि हेट वाल्याला जाणीवपूर्वक जिथे म्हणजे खूप निगेटिव्हिटी पसरवली, तो भात बुरशी लागली, अक्षरशः पाणी पाणी झालं त्या भाताचं आणि घाण झालं ते. आता विचार करा,
जसे या भातावर इफेक्ट पडला, आपण देखील तसंच ऊर्जाही परिपूर्ण आहे. मग असे नकारात्मक व्हायब्रेशन जर आपण एखाद्या हो व्यक्ती ठेवलं, तर मग त्या नात्यांमध्ये तशीच बुरशी चढणार की नाही? त्या नात्यांमध्ये तसाच हो काळीमा येणार की नाही? आणि म्हणून सांगते की शक्य तेवढं प्रेमाने वागा. कारण एक लक्षात घ्या, का प्रेमाने वागायचं? आपण काय करतो की सामने वाले ने मुझे समझना चाहिए. आपण समोरच्याला किती समजतो बघा. व्हॉट इज द रियालिटी? जर मला काही झालं, माझ्या कुटुंबातील लोक, माझ्याच जवळचे लोक 4 तासात मला पोचवून मोकळे होतील? हो व्हॉट इज द रियालिटी ऑफ लाईफ? आहे 13 दिवस ताज्या फुलांचा हार प्रत्येकाच्या धर्मसंस्कृतीनुसार, मग एक परमनंट फुलांचा हार. 2-4 पिढ्यांनंतर आपला फोटोही भिंतीवर दिसणार नाही. घरात रंगरंगोटी होऊन जाऊ द्या, कपाट. आणि आजकाल तर वास्तुशास्त्रवाले सांगतात की घरात मृत व्यक्तीचा फोटोही लावू नका. जाऊ नका बरोबर मग विचार करा, आपण आहोत तोपर्यंत सगळं महत्व आहे. पण आपण हे आहोत, पण जीवन कसं जगतोय? का आपण त्या जीवनाला सुंदर आनंदाने परिपूर्ण नाही ठेवू शकत? का त्या नात्याला आपण प्रेमाने सांभाळू शकत नाही? विचार करा, जेव्हा आपण कंप्लेंट करतो, एका क्षणाचं आयुष्य नाहीये. नुकतीच जी घटना घडली महाराष्ट्राला धक्का देणारी, करोडोंचं वैभव असणारी व्यक्ती, अजितदादा पवार करोडोंचं अस्तित्व असणारी व्यक्ती एका क्षणात जगाचा निरोप घेते. आणि एक लक्षात घ्या, रामकृष्ण ही आले गेले, त्याहुनी जग का ओसची पडले. कुणाहीमुळे काही थांबत नाही. 3ऱ्या दिवशी त्यांच्या पत्नीला शपथविधी घ्यावा लागला. आपण तर सर्वसामान्य व्यक्ती आहोत. मग आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? आपल्या आपलं शरीर आजूबाजूला असलेल्या 4 नात्यांना जपणं. प्रॉमिस करा स्वतःसोबत, कारण त्यांना जर जपलं नाही ना, तर आयुष्य कुठे संपून जाईल, काही कळणार नाही हो. शेवटचा शब्द काय बोलायचा होता ते पण कळणार नाही. स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या जवळच्या 4 नात्यांना प्रेम करा. कठीण नाहीये. दोष काढण्यापेक्षा, कारण प्रत्येक व्यक्ती, आय एम नॉट परफेक्ट. जरूर नाही की माझे शब्द प्रत्येकाला आवडतीलच. मी एक्सेप्ट केलेला आहे. कुछ तो लोग कहेंगे. लोगों का काम है कहना. एक्सेप्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जरुरी नाहीये की माझ्या या उद्देशाला, जे मी 10 दिवस फ्री सेशन तुमच्यासाठी घेते, प्रत्येकाला आवडलंच पाहिजे असं जरुरी थोडी आहे. पण या 10 दिवसांमध्ये 200 पैकी 20 लोकांच्या जीवनातही जर काही पॉझिटिव्ह बदल झाला, त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली, मी जिंकले ना. माझा उद्देश पूर्ण झाला तिथे. आणि म्हणून तुम्हाला सांगते की या जीवनाला असं वेगळ्या अँगलने बघा. खूप सुंदर जीवन आहे. माझ्या बंधूंनो, आज जेव्हा घरी जाल किंवा घरी असाल, तर आपल्या अर्धांगिनीला कागद थकलीस का म्हणा, कारण ती सतत तुमच्यासाठी झटत असते. माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, क्षणभर आयुष्य आहे. कधी ना येऊ एखादा फोन जर आला की एखादी दुर्घटना घडली, शेवटचे शब्दही बोलायचे राहून जातील. आणि म्हणून हे जीवन, आणि जीवनामध्ये ते व्यक्ती असताना रिस्पेक्ट करा त्या नात्यांचा. मग आयुष्यभर तुम्ही विचार केला की मला तो शब्द ऐकायचा होता, मला माझ्या मनातलं बोलायचं होतं, राहून जाईल सगळं. आणि म्हणून जोपर्यंत ती व्यक्ती आहे आजूबाजूला, त्या व्यक्तीला सांभाळा. आयुष्य खूप छोटं आहे. माझ्या मैत्रिणींना सांगते की समोरचा व्यक्ती, आज मला मान्य आहे, वर्किंग असून घर सांभाळणं खूप कठीण गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही घरी असता आणि बाहेरून जेव्हा एखादी व्यक्ती थकून येते, एक ग्लास पाणी आणि स्मित हास्याने स्वागत करा. मान्य आहे, तुम्ही घरचं बाहेरचं करून थकलेलं असता, पण समोरच्या व्यक्तीचं ते स्माईल करून स्वागत करा. आज तुम्हाला सांगते की प्रत्येकाच्या जीवनामध्ये तणाव, स्पर्धा वाढलेली आहे. आता मला एक सांगा, आपण आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवतो. कदाचित काळाची गरज असेल असं तुम्हाला वाटतं. कदाचित काळाची गरज असेल असं तुम्हाला वाटतं. थोडा विचार करा मैत्रिणींनो, बंधूंनो, की खरंच ही गरज एवढी महत्वाची आहे का?
मी तुम्हाला एका मुलानी लिहिलेलं पत्र आणि एक घटना तुम्हाला सांगते, त्याच्यानंतर ठरवा की जीवन कसं आहे. एका मुलानी सेटल झाला, फॉरेनला गेला आणि तिथून आई बाबांना पत्र लिहिलं. आई बाबा, तुम्ही मला लहानपणापासून म्हणालेत, बाळा शिक, खूप मोठा हो, तुला खूप मोठं व्हायचंय, तुला काहीतरी बनायचंय. आणि मी खूप छोटा होतो ग आई. जेव्हा तू मला छोटा असताना हॉस्टेलला टाकलो, तिथे रात्री मी खूप एकटा होतो. मला तुझ्या कुशीत तुला बिलगावं ही इच्छा असायची. तेव्हा तू मला रात्री खूप आठवायची. पण आई, तेव्हा तू माझ्यासोबत नव्हती. मी कधीतरी तुला फोन केला, तू म्हणायची आई बाळा तुला खूप मोठं व्हायचंय, खूप शिकायचंय. खरंच आई, मला एवढं दूर करायची गरज होती का? थोडं मोठं झालं, तुम्ही शिक्षणासाठी मला अजून लांब केलं आणि बाळा खूप शिक, खूप मोठा हो. असं करता करता मी देशही सोडला. मोठं होताना माझे मित्र बदलले आणि हळूहळू तुमची गरज कुठंतरी आपोआप दूर झाली. मी माझ्या अस्तित्वामध्ये रममान झाले आणि आज माझी कितीही इच्छा असूनही मी तुमच्या पर्यंत पोहोचू शकत नाही. आणि मग आपण मुलांना दोष देतो. आपण त्यांना स्वप्न दाखवले उंच भरारी घेण्याचे आणि या भरारी घेण्यामध्ये आमच्यासारख्या छोट्या शहरांमध्ये अर्धे घर रिकामे झालेले आहेत. हाय प्रोफाईल जेवढेही आमच्या 20 वर्ष 25 वर्ष जुन्या कॉलनी आहे, आज त्या घरावर एक तर टाळं लागलेलं आहे, नाही तर वृद्ध एखादा म्हातारा किंवा म्हातारी एकटी पडलेली आहे. सगळे उच्च शिक्षित त्यावेळेसचे. हाय प्रोफाईल हाय करिअरच्या नादामध्ये मुलांना पहिले घरापासून दूर केलं, मग शहरापासून, मग देशापासून दूर केलं. आणि आज जर तुम्ही एकटे आहात, आपण मुलांना दोष देतो. पण खरोखर त्या स्पर्धेची गरज आहे का? आणि एवढ्या स्पर्धांमध्ये तुम्ही त्या मुलांचं बालपण गमावताय. आज मी पॅरेंट काउन्सिलिंग करते, मी स्टुडंट काउन्सिलिंग करते, तेव्हा लक्षात येतं की काउन्सिलिंगची गरज माता पित्यांना आहे. कारण त्या मुलाला फॉरेन माहिती नसतं, काही माहिती नसतं. अरे स्पर्धा अबॅकस तरी माहिती आहे, स्पर्धेचं युग आहे, पैशाशिवाय काही होत नाही. पण शून्यातूनही अस्तित्व घडवणारे मुलं आहेच ना. आपण आपल्या मुलांना नोकर बनायला शिकवलं, मालक बनायला नाही शिकवलंय. त्याची पण एखादी इंडस्ट्री असती, तो पण पुढे गेला असता. पण आपण त्याला दुसऱ्यांच्यासाठी काहीतरी करण्यात देशातनं बाहेर पाठवून दिलाय. आमच्या शहरात सरच म्हणतात स्कोप नाहीये, सगळा स्कोप पुणे मुंबई. विचार करा, आयुष्य आहे. मग पुणे मुंबईचे लोक काय म्हणतात, सगळा स्कोप देशाच्या बाहेर, देशात तर स्कोपच नाहीये. बरोबर की नाही? असाच एक दिवस त्या फॉरेनच्या मुलाला, रिअल स्टोरी सांगते, त्या फॉरेनच्या मुलाला 2 मुलं आमच्या शहरातले उच्च शिक्षित हाय प्रोफाईल, 3 मजली मोठा बंगला आणि रिटायर्ड झाले सगळं मुलांवर. असंच या पद्धतीने परदेशात 2ही मुलांचे लग्न झाले. एक दिवस मुलाला फोन जातो, बाळा आई गेली. अंत्यसंस्कारासाठी आईचा देह त्या बर्फाच्या पेटीत राखून ठेवलेला आहे. मोठा मुलगा लहान मुलाला फोन करतो, भावाला आपल्या, की मला माझ्या व्यस्ततेमुळे सुट्ट्या भेटणार नाही, मी तुला पैसे देतो आहे, हे पैसे घे आणि आईचा विधी उरकून ये. रिअल घडलेली घटना आहे. तो मुलगा 3ऱ्या दिवशी येतो, आईच्या पार्थिवावर अंत्यविधी होतो. मग सगळे पाहुणे थोडे विरळ झाल्यावर तो मुलगा वडिलांजवळ येतो, बाबा मला एवढ्या सुट्ट्या नाही आहे, हे पैसे ठेवा आणि कुणाच्या तरी हातून आईचा अंत्यविधी करून घ्या. म्हणजे अंत्यविधीनंतरच्या बाकीच्या ज्या प्रोसेस आहे त्या सगळ्या विधी उरकून घ्या. थोड्या वेळात ते वडील तिथून निघतात, काही उत्तर न देता. मोठा आवाज होतो, मुलगा धावत आवाजाच्या दिशेने जातो. त्या वडिलांनी 3ऱ्या मजल्यावरनं उडी मारून स्वतःचा जीव संपवलेला होता आणि एक पत्र होता हातात. आलाच आहे तर माझ्याही विधी करून जा, कदाचित वेळ भेटेल ना भेटेल. मला खरं सांगा की आपण सगळे जे जीवनाचे कष्ट घेतोय रात्रंदिवस, या शेवटासाठी घेतोय? जीवन सोबत राहण्यात आहे, एकत्र जगण्यात आहे. पण आपण कुठल्या स्पर्धेत आपण आपल्या मुलांना टाकतोय? एकमेकांच्या सोबत स्पर्धा. घरात विचार करा, आधी एकत्र कुटुंब पद्धती होती, आज छोटी कुटुंब पद्धती झाली आहे. आणि
पुढे माहिती नाही. आज एक तर संसार टिकत नाहीये, कुटुंब 2 महिने 4 महिन्यात डिवोर्सच्या केसेस फाईल होतात आहे. ही परिस्थिती आजच्या ह्याच्यात आलेली आहे. का आलेली आहे? कारण आपण मुलींना मधल्या पिढीत घडवताना एक म्हणजे शिक्षण पॅकेज, माझ्यापेक्षा मोठा पॅकेजचा जोडीदार, या सगळ्या गोष्टी शिकवल्या हो. पण सासरी जाऊन जो संघर्ष आपण केला तो आपल्या मुलींना नाही शिकवला. आजकालच्या पिढीला तोडणं खूप सोपं वाटतं. कुठेतरी कोण चुकलंय, कारण प्रत्येकाच्या हातात आलेला ते मातीचा गोळाच होता ना. पण त्याला कसं घडवलं, तो का दूर केला, आपण पिढ्यांना दोष देतो. कुठेतरी आपणही आपला विचार करायला पाहिजे. आणि हे जे सगळं पास्ट लाईफचं ओझं आहे ना माइंडमध्ये, याच्यासाठी मी उद्या तुमच्यासाठी खूप पॉवरफुल सेशन घेत आहे. आणि काल आणि आजचं सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर ही जी लिंक आहे तुम्हाला येते, ती तुमच्या 3 मैत्रिणींना 3 मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांनाही जे अशा दुःखात सफर करत असतील त्यांना एक नवा मार्ग मिळेल. हे जीवन एक लक्षात घ्या, कसंही जगलं तरी दी एंड पक्का आहे. कोणीच इथे अमरत्वाचं अमृत घेऊन आलेलं नाहीये. पण या जीवनाच्या व्हॅल्यूज कशावर आहे? या नात्यांना विश्वास करा, या नात्यांना प्रेमाची फुंकर घाला. आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल हो. एकमेकांना समजून घ्या. 22 वर्ष 23 वर्ष लग्नाला झालेली माझी मैत्रीण म्हणते, हट, माझं याच्यासोबत पटतच नाही. कधीतरी तो व्यक्ती काटेरी असेल, नाही व्यक्त करता आलं प्रेम, पण कधीतरी तर मायेची फुंकर तुम्हाला घातलीच असेल. कधीतरी प्रेमाचे 2 शब्द बोललाच असेल ना. प्रत्येक गोष्टीमध्ये वाईट बघण्यापेक्षा त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगलं बघा. आज एक मंत्र देते, व्यक्ती महत्वाचा असेल, निर्णय तुमचा. व्यक्ती महत्वाचा असेल तर चुकांना विसरा, आणि चुकांना महत्व द्यायचं असेल तर व्यक्तीला विसरायची हिंमत ठेवा. आयुष्य तुमचं, चॉईस आहे तुमची. परत एकदा सांगते, व्यक्ती महत्वाचा असेल तर चुकांना विसरायला लागा. चुकांना महत्व द्यायचं असेल तर व्यक्तीला महत्व द्या. आताच नुकताच एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, त्याच्यात दाखवलेलं नात्यांचं बंधन बघा, सासू सुनेचं, मन हेलावून टाकतं. विचार करा, आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला, या ऊर्जांना आपण जर जगायला लागलो ना तर खूप सुंदर अनुभव होईल. आणि म्हणून आज तुम्हाला पहिला जो नियम मी देते आहे, सकारात्मक अफर्मेशन जीवनासाठी द्या. 10 वाक्यात स्वतःप्रती लिहा, मी भाग्यशाली आहे, मी आणि माझं कुटुंब संपूर्ण आनंदाने प्रत्येक क्षण जगत आहे माझ्या. कारण पेरणी चांगली करा. सांगायचा मुद्दा, अफर्मेशन म्हणजे आपल्या जीवनाची पेरणी आहे. आणि कळत नकळत जर नकारात्मक विचार आला, त्याला मंत्र देते, कट कट कट, डिलीट 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 म्हणून त्या नकारात्मक ऊर्जांपासून स्वतःला मुक्त करा आणि त्याच्या जागी सकारात्मकतेची पेरणी करा. मी भाग्यशाली आहे, मी जीवनाचा परिपूर्ण आनंद घेत आहे, मी आणि माझं कुटुंब संपूर्णतः आरोग्य संपन्न जीवन जगत आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. आणि त्यासोबत स्वतःलाही प्रेम करा. दुसरं, अवचेतन मनाचं आहे. हे वाक्य कोण वाचणार? कांचन भोसले मॅडम, वाचा बरं हे वाक्य, काय लिहिलं इथे? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. डोक्यामध्ये हत्ती आला का, पांढरा काळा कोणताही? काय गायत्री मॅडम, हत्ती आला का डोक्यामध्ये? वाक्य काय होतं? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. पण कळत नकळत काळा पांढरा हत्ती आपल्या डोक्यात येऊ. तो आता याच पद्धतीने बघा आपल्या जीवनात काय होतं. आता कांचन मॅडम मला सांगा, तुमच्या घरी कोण कोण आहे ते सांगा आधी. मी, मिस्टर आणि मुलगा. मुलगी हॉस्टेलला असते. ओके. आता समजा मुलगा कुठेतरी बाहेर गेला आणि 2 तास लेट झाला आणि त्याचा फोन लागत नाही, काय अवस्था होईल? तेच सगळे निगेटिव्ह विचार. गाडी चालवतो 4 व्हीलर. 8 तास अजून फोन लागला नाही, काय होईल? हो, खूप पॅनिक होतो. 6 उचल तास उचल फोन त्याच्या लागला नाही, मिस्टरांना मग 6 तासही फोन लागला नाही, काय होईल? मित्रांकडे फोन मित्रांना, तरी काही पत्ता नाही, हो, काय होईल? तेच विचार डोक्यात सारखे. पांढरे काही हत्ती, किती पांढरे हत्ती डोक्यात तयार होईल?
जे विचार करायचे नाही आहे ते विचार मनात येतील. ते विचार जास्त होतात. आता कांचन पहिले तेच आता तुम्हाला सांगते, लहान मूल जेव्हा, लक्षात घ्या, जेव्हा लहान मूल चालायला शिकलं तेव्हा त्याच्या मागे धावणारी आई, आजी, बाबा काय म्हणायचे, अरे थांब पडशील, अरे थांब पडशील. असं 2-3 वेळा पडशील म्हटलं हो धप्पकन पडलं. किती लोकांनी अनुभव घेतलाय, पण थांब पडशील थांब. बऱ्याच का बरं? जणांनी तुमच्या अफर्मेशननी काम केलं आणि त्याच्यासोबत तुम्ही व्हिज्युअलायझेशन पण जोडलं. पडताना तो पडायच्या आधी तो पडलेला तुम्ही पाहिलं की नाही पाहिलं बघा व्हिज्युअलायझेशन मध्ये. मग तुमच्या बरोबर आहे. व्हिज्युअलायझेशन मध्ये ताकद किती आहे बघा, की जर तुम्ही पडेल म्हटल्याने जर तुमचं लेकरू पडू शकते, तर बाळा तू आयुष्यात मोठा होऊ शकतो, ही जर भावना त्याच्याकडे बघून केली तर तुमच्या मुलगा घडू शकेल की नाही घडू शकेल सांगा. हो नक्की. बरोबर आहे. आणि म्हणून आजपासनं अरे थांब पडशील म्हणण्यापेक्षा तू सोबत जा, मी तुझ्या सोबत आहे. तुला जे काही करायचं आहे सोबत आहे. त्याच्या तुझ्या प्रत्येक यशामध्ये आम्ही खंबीरपणे तुझ्या सोबत आहे. आपण काय म्हणतो, तुला तर काही जमत नाही, तो बघ बाजूचा बंड्या किती चांगला करून राहिलाय. आपण नेहमी त्याला त्या बंड्याचं उदाहरण देऊन मोठं करतो आणि तो बंड्या तसाच राहून जातो. कदाचित आपला मुलगा घडून जातो, पण त्या बंड्यासोबत कंपॅरिझन नका करू आपल्या लेकराची. तुम्हाला गंमत सांगते, माझी एक मैत्रीण, की मी मी अभ्यासात हुशार नव्हते बाबा, अभ्यासात हुशार विशार काही नव्हती मी. तर माझी एक मैत्रीण होती आणि माझ्या आईला वाटायचं की ती खूप हुशार आहे, ती खूप हुशार आहे. आणि तेव्हा नीट बीटची काही एक्झाम वगैरे काही नव्हती ना, पीएमटीची एक्झाम होती, तो काळ होता. डायरेक्ट मेडिकलला ऍज पर पर्सेंटेज ऍडमिशन भेटायची. तर माझी ती जी मैत्रीण होती त्या मैत्रिणीच्याकडे माझी आई मला अभ्यासाला पाठवायची की हिच्यासोबत राहून तरी कमीत कमी आपल्या पोरीचं भलं होईल. आता माझं पर्सेंटेजमुळे मी MA BEd PhD पर्यंत पोहोचली. तिच्या फर्स्ट क्लासच्या पर्सेंटेजमुळे ती BAMS डॉक्टर झाली माझी मैत्रीण. आणि ती BMS डॉक्टर आहे. आज तिच्या हॉस्पिटलमध्ये जे काही दिवसभराचं ओपीडीचं एका गल्लीमध्ये तिचे क्लिनिक आहे, जे काही पेशंट येत असतील ते असतील. 400+ मेडिकल प्रॅक्टिशनर, MD आणि सगळ्या मेडिकल प्रॅक्टिशनर, फिजिओथेरपिस्ट असतील, होमिओपॅथी असतील, BHMS असतील, MBBS असतील, 400+ डॉक्टर आज माझे स्टुडंट आहेत. कलाम APJ अब्दुल कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट रवी शिंदे सर हे माझे स्टुडंट आहेत. अनेक डॉक्टर्स वेगवेगळ्या फील्डमध्ये. आता मी पुण्याला कार्यक्रम घेतला, सांगते रेकी किती भव्य आणि दिव्य आहे. पुणे IMAचे अध्यक्ष राजन संचेती सर, 250 लोकांनी तो अनुभव घेतलेला आहे. ते स्वतः रेकीची प्रॅक्टिस करतात, जे पुणे IMAचे अध्यक्ष आहे. म्हणजे मेडिकल सायन्सने सुद्धा रेकीला मान्य केलेलं आहे. ठीक आहे. मग विचार करा की तुमचं एज्युकेशन, मुलांचं मार्कशीट, अ शीट ऑफ अ पेपर नेव्हर डिसाइड युअर फ्युचर. तुम्ही तुमच्या मुलांना खूप उत्तमरित्या घडवू शकता, उत्तमरित्या सक्सेसफुल करू शकता. त्याचं उदाहरण सांगते. मी काही खूप तीर नाही मारलं. माझा मुलगा स्वतः 9वीत असताना डिप्रेशन एन्झायटी मध्ये गेला, पण आज तो 10वीत 90% घेऊन पास झाला. आजकाल फ्री फायर, PUBG सगळीकडे क्रेज असतं. माझ्याही मुलाला ते लागलं होतं. त्याच्यातून आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण पहिला त्याचा हेल्थ कोच म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्याचं पुस्तक येतं आहे काही दिवसांमध्ये. वय फक्त 17 वर्ष आहे माझ्या मुलाचं, 18 कंप्लीट व्हायचे आहेत. त्याचं पहिलं पुस्तक मार्केटमध्ये लॉन्च करतोय. मग तुम्ही मुलांना, म्हणजे त्याचं पर्सेंट भेटलं, त्याला 10th मध्ये 90% होते, त्याचं आताचं एज्युकेशन बऱ्यापैकी चालू आहे. पण आपण काय करतो, ते पर्सेंटेज आणि मार्कशीटच्या मागे लागून लागून आपल्या मुलांना इतकं हे करून टाकतो कन्फ्युजन, की त्यांचं जगणं आणि त्यांचं तुमच्यासोबतचं जगणं तुम्ही गमावून टाकता. आपण हॉटेलमध्ये जातो, म्हणजे लिटरली ते कुठे चुकतंय आपण. हॉटेलमध्ये आम्ही त्या दिवशी म्हणजे बघितलं की आमच्या बाजूला एक फॅमिली आली, एक मुलगा, एक मुलगी आणि आई वडील. संडेचा दिवस होता, मुंबईची गोष्ट आहे. ते आले आणि त्यांनी ऑर्डर दिला. आमचं ऑर्डर आलं, आम्ही खात होतो, पण त्यांचे ऑर्डर येईपर्यंत त्यांनी त्यांचे 4 पिल्ल बाहेर काढले, जे प्रत्येकाच्या खिशात बॅगेत पडलेले असतात. आणि ते पिल्ल बाहेर सगळ्यांनी असं 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 चालू केलं. अर्धा तास ते तिथे ऑर्डर आला, त्या पिल्लांना सांभाळता सांभाळता जे काही ऑर्डर दिली ती काढलं पिल्ल, परत ते पिल्ल घेऊन बाहेर पडले. हा आपला संवाद आहे. खरंच आपण आपल्या कुटुंबासोबत सहभावनापूर्वक संवाद करतोय का? आणि का बरं आज जागा व्हायची गरज आहे? कारण आज तरी लक्षात येऊ द्या,
एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, तर एका श्वासाचं आयुष्य तुमचंही कमी झालंय, तुमच्या कुटुंबाचं कमी झालेलं आहे. आणि तो शेवटचा क्षण आपल्याला माहिती नाही, म्हणून असलेल्या प्रत्येक क्षणाला कोण मला प्रॉमिस करताय की प्रेम, विश्वास आणि आदराने जगेल कुटुंबासोबत? हु इज रेडी टू Yes, प्रॉमिस ma'am. मी? बोला, हात हिंमत नाही का तुमच्यामध्ये? यस, आय एम रेडी म्हणायची सुद्धा, की आज तुम्ही येस, तुमच्या आय एम रेडी. कुटुंबाने जगू शकता. आज ज्या मैत्रिणीने आपल्या जोडीदाराला घट्ट मिठी मारली नसेल, आज जाऊन म्हणा की यस, आय लव्ह यू. व्यक्तच होत नाही आपण. प्रेम वयानुसार कमी नसतं होत, त्याला व्यक्त करत राहावं लागते, नाहीतर त्यालाही गंध चढतो. पण मॅडम समोरची व्यक्ती पण तशी पाहिजे ना. असं काय जरूर नाही. अपेक्षा तिथे आम्ही ऑफलाईन मध्ये ना असे सेशन घेतो, जो कपलचे जेव्हा इव्हेंट, त्यांच्यामध्ये त्यांना खरंच, कारण कसं आहे, आपण काही याच्यातनं कुटुंबाला दूर सारून दिलेलं आहे. कशाला महत्व देतो? आपले प्रायोरिटी तुमच्या सिरियलच्या वेळा नाही चुकत, पण कुटुंबाला देण्याचे 10 मिनिटाचे क्षण मात्र चुकतं. तुमच्या विचार करा की तुम्ही सिरियल, म्हणजे मला वाईट वाटतं की सिरियलच्या आहारी एवढे गेलेले असतात की तेवढा वेळ ठरलेला असता, कोणी बोलायचं नाही तेवढ्या वेळात. एखादं महत्वाचं काम असतं, द्या ना वेळ. का बरं? समोरचा व्यक्ती, कारण तुम्ही वेळ देणं बंद केलेला आहे. अपेक्षा का करतोय आपण? विचार करा ना, आपण जेवढं समोरच्याकडून अपेक्षा करतोय, कुठेतरी आपण आपलंही बदल करणं गरजेचं आहे. आपण स्वतःलाही त्या पद्धतीने बघणं गरजेचं आहे. मध्यंतरी माझ्याकडे एक, म्हणजे आमचं एक सेशन होतं आणि तिथे 42 इयर्सची एक महिलेची कंप्लेंट होती की हसबंड पहिलेसारखं लक्ष देत नाही. मग आमचे ट्रेनर खूप डेंजर होते. त्यांनी उत्तर दिलं, मैडम देखो आप लाइव सेशन कर रहे बोले, पर अभी लाइव सेशन करते हुए आप गाउन पे हो. त्या मॅडम उत्तर काय दिलं? आप गाउन पे हो. क्या आप यही आपके हस्बैंड घर पे आते हो तो इसी अवतार में रहते हो? कालपासून ते विस्कटलेले हात, विस्कटलेले केस. मला सांगा, थकून बघून आल्यावर त्या, आणि त्याच्यात तुम्ही 12 वाजून समोरच्याचं स्माईल आहे कराल आणि मग मनान समोरचा वेळ देत नाही. कोणाचं हे आहे? प्रॉब्लेम कोणाचा आहे? बरोबर आहे. काय गायत्री म्हणा, बरोबर की नाही? हो, बरोबर आहे. थोडं लक्ष देण्यासाठी आपणही थोडा वेळ केला पाहिजे. असं कोणी म्हटलेलं बदलायला पाहिजे. नेटकं राहण्यासाठी वय आहे, त्या सुंदर दिसण्यासाठी वय आहे. तुमच्या चेहऱ्याचं खूप स्माईल. डिसिप्लिन आहे, पोलीस ऑफिसर आहे, त्याच्यामुळे खूप एकदम शिस्त, हसायचं नाही, जास्त बोलायचं नाही. असं नसतं मॅडम, ते दाखवण्यासाठी असतं बाहेर. कुठेतरी अंतरंगात प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोडीदाराकडनं प्रेमाची अपेक्षा असते, ठीक आहे. पण आपण त्या डिसिप्लिनच्या मध्ये आपण आपल्या या भावनांना कुठेतरी इनबॅलन्स करून टाकतो. हो, खरं आहे. म्हणून आयुष्यात लाईफ पण नाही सोबत, पोलीस सोबत, कमांडोज, हे ते सगळे अधिकारी, त्यामुळे पर्सनल लाईफ पण नाही. नाही नाही, तर ते बघा, तरी सुद्धा वेळ काढा थोडा. जेवढा काळ तुम्हाला मिळतो ना, तेव्हाच मी हास्याने स्वीकार करा. का हो, आज खूप थकलात का? आज खूप म्हणून दगदग. म्हणलं ना, समोरची व्यक्ती ते खूप असे, म्हणजे दिवसातून 1-2 वेळा हसणं, पुन्हा मग त्यांचं ते असं म्हणा निगेटिव्हिटी, ती पोलिसांची सगळी पण. कागदावर लिहा तुम्ही, ती सोडून द्या. आज आपल्याला काय करायचंय? तेच. खुद पे क्या बदल करना है, त्याच्यावर हा. विचार करायचा आहे आपण. कारण एक लक्षात घ्या, आपल्या हाताचे 5 बोटही सारखे नाहीये. मग हा. 5 व्यक्ती सारखे असणार आहे का? पण आपण नाही. काय करतो, अख्खं आयुष्य जातं बदलण्यात. प्रॉब्लेम हो. काय या जगामधला? सासूला सून चांगली भेटत नाही, सुनेला सासू चांगली भेटत नाही, बायकोला नवरा चांगला भेटत नाही, नवऱ्याला बायको चांगली भेटत नाही. बाकीचे हो. तुम्हीच द्या. काम करतात, बॉस चांगला भेटत नाही, कंप्लेंटच आहे ना. कारण समोरच्याला कधी समजून बघण्याचा प्रयत्नच केला गेला नाही. त्याच्या चष्म्यातनं कधी स्वतःला बघायचा प्रयत्न करा, मग कळेल आपलं काय चुकतं. आपण आपल्याच चष्म्यातनं दुसऱ्यांना बघत राहतो. आणि बदल हा जगात नाही करू शकत आपण. एकाच मातेने जन्म दिलेल्या 2 संततीमध्ये दिसण्यात, वागण्यात, सगळ्याच गोष्टीत फरक असतो. मग 2 संस्कृतीतून आलेल्या 2 लोकांमध्ये फरक असणारच आहे. तो एकमेकांचा स्वीकार करण्यात आहे ना. आपण स्वीकार करण्यापेक्षा बदल की फॅक्टरी चालू कर देते. तू असा कर, ती अशी कर. जीवन बदलण्यात नाहीये, जीवनाचा खरा आनंद स्वीकारण्यात आहे. एक्सेप्ट ॲज इट इज. समोरच्या व्यक्तीला बदलवत बसाल तर आयुष्य कमी पडेल, आणि त्याला आहे तसाच एक्सेप्ट करून जेव्हा जीवन जगायला लागेल ना, तर प्रत्येक दिवसाचा क्षण कसा होईल? मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे. जबरदस्त. थँक्यू सो मच. रोज देवाला थँक्यू म्हणा. थँक्यू सो मच गॉड
फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. कारण काल जी 5 करोडची ऑफर दिली, एक डोळाही तुम्ही 5 करोडला द्यायला तयार नाही. मग करोडोचं शरीर देणाऱ्या त्या ईश्वराला एक गंमत सांगते, ऑक्सिजन आपल्याला फ्रीमध्ये मिळतो, किंमत नाहीये, आणि हॉस्पिटलमध्ये पैशाने विकत घ्यावा लागतो. मग जो खरंच ईश्वर आहे. आपल्याला करोडोचं शरीर आणि करोडोचं ऑक्सिजन फ्रीमध्ये वाटत आहे, त्याला जस्ट थँक्यू म्हणा. आणि आजच्या दिवसात, आणि रेकी तुम्हाला काय शिकवते सांगते, सगळ्यात महत्वाचं मला रेकीचं काय आवडलं, रेकी तुम्हाला आज मध्ये जगायला शिकवते, ओनली फॉर टुडे. रेकी काय टुडे. म्हणते, ओनली फॉर टुडे. माझं जीवन कुठे आज आहे, कारण पता नाही उस 10 लाख लोगों में मेरा आज नंबर लग जाए, कल हो ना हो. मग जर मला आज मध्ये जगायचं आहे, तर मग मी ते रडत, टेन्शन मध्ये, चिडचिड करत जर जगली तर काही फायदा आहे का? आता जर हा क्लास, नाही, जाऊ दे ना, फ्रीचा असता क्लास आहे, 1 रुपये भेटणं नाहीये, काय शिकवणार असं म्हणून शिकली, काय फायदा होणार आहे का? काहीच नाही. हे काही तुम्ही काम करताना कामावर प्रेम करा, त्या क्षणावर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा, वर्तमानात जी जबाबदारी आहे. कारण आजचा दिवस आज हो. झाला, चाहे कुछ भी हो जाए, आप उसको बदल नहीं सकते. किती म्हटलं की अरे काल असं घडलं होतं, याला ना मी इथून शिफ्ट करून असं करते, पॉसिबल आहे का? कालच्या क्षणांना तुम्ही शिफ्टिंग देऊ शकता का? काल काय ना असं नाही, असं व्हायला पाहिजे होतं, मी या क्षणाला इथून उचलते ना, असा शिफ्ट करते, पॉसिबल आहे का कोणासाठी? कॅन यू शिफ्ट दॅट? नाही. नाही. मग त्या कालच्या क्षणांना तुम्ही शिफ्ट करू शकत नाही. मग आता बसले तुम्ही, उद्या ना मी हा क्षण असा जगणार आहे, याला मी असं 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 करणार आहे, उद्या माझा ऍक्युरेट दिवस असा राहणार, हे प्लॅनिंग केलं उद्याचं, उद्याचं. करू शकता का? नाही. कुछ ना कुछ प्रॉब्लेम आहे, कुछ ना कुछ आपके प्लॅनिंग में बदल होईल का? मग तुमच्या हातात आत्ता काय आहे? आत्ता आजचाच. 4 मध्ये जर मंजुषा तांडेकर मॅडमचा क्लास करत आहे, तर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा. काही मैत्रिणी हो. झोपून राहिल्या मस्त, कुछ फायदा नाही होगा ना. तर सांगायचा मुद्दा की जर माझी मैत्रीण स्वयंपाक करत आहे, माझा बंधू ऑफिसमध्ये आहे, तर त्या कामाला 100% ये काम नाही, ईश्वर की नियोजन आहे, जे माझ्या उदरनिर्वाहासाठी माझ्यावर आलेली जबाबदारी आहे, ती जबाबदारी म्हणून स्वीकाराल, त्या क्षणांना जगाल, तर मग तो क्षण काम ओझं वाटेल का? नाही. मग कामावर प्रेम करा. त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये जी जबाबदारी आहे, एका डॉक्टरांनी जर त्याची जबाबदारी योग्यरित्या निवडली, तर तो एक आनंदी डॉक्टर बनेल. आज सगळ्यात जास्ती डॉक्टर्स लोकांना डिप्रेशन, एन्झायटीचं औषध चालू आहे, शुगर बीपीच्या गोळ्या चालू आहेत. ते दुसऱ्यांना प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, पण स्वतःही त्यांना गोळीचा टाइम चुकवता येत नाही. बरोबर आहे? एखाद्या हो. हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरला सुद्धा हार्ट अटॅक येतो, त्यांना माहिती नाही का? पण डिप्रेशन, जीवन बरोबर. जगण्याची कला नाहीये ना. ते जे काम करतात, त्या कामाचा ताण जर घेतला, तर काहीच होणार नाही. मग माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल, त्याच्यासोबत तुमच्या ऑफिसचं काम असेल, किंवा विद्यार्थी घडवायचे असतील, तरी देखील ते जबाबदारी म्हणून करा, ताण घेऊन करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. येस ऑर नो? हो. तर किती हो. प्रॉमिस करतात की आज के बाद चिंता नहीं करोगे, चाहे कुछ भी हो जाए. याचं डिटेलिंग आपण घेणारच आहे. त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे, तो म्हणजे मेडिटेशन. आता मेडिटेशन म्हणजे मेडिटेशन. ध्यान. अच्छा, व्हिज्युअलायझेशन एक प्रॅक्टिकल राहिलं घ्यायचं. चला एक छोटंसं प्रॅक्टिकल करू, मग आपण पुढे जाऊ वाटल्यास, किंवा आज इथे थांबू, उद्या नेक्स्ट घेऊ. व्हिज्युअलायझेशन एक छोटंसं प्रॅक्टिकल करून थांबवतो. ओके, क्लोज युअर आईज. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. ओके, बघा तुमच्या व्हिज्युअलायझेशनची प्रॉमिस, आपल्या पॉवर किती आहे आता. डोळे हलके बंद, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा श्वास, प्रत्येक क्षण तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने आवरातील सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायम स्वरूपी निघून जात आहे. आता बघा, तुमच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. ते गुलाबाचं फूल कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल, किंवा पूर्ण उमललेलं असेल, अगदी तुम्हाला आवडतं तसं ते गुलाबाचं फूल आहे. अगदी तुम्हाला आवडतं तसं ते गुलाबाचं फूल आहे. हळूच त्या फुलाला चेहऱ्याजवळ घ्या. बघा त्याचा सुगंध तुम्हाला किती
प्रसन्न करतोय. त्या फुलाचा सुगंध तुम्हाला प्रसन्न करतोय आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट होत आहे. त्या फुलाचा रंग अगदी तुमच्या आवडीचा आहे, आकार देखील तुमच्या आवडीचा आहे आणि त्याच्या सुगंधाची प्रसन्नता आहे. आणि हे तेच फुल आहे जे कुठल्या तरी प्रिय व्यक्तीने पहिल्यांदा तुमच्या हातात ठेवलं होतं. हे तेच फूल आहे जे तुमच्या अगदी प्रिय व्यक्तीने पहिल्यांदा तुमच्या हातात ठेवलं होतं. आणि तोच सुगंध, तेच प्रेम या फुलाला बघताच तुम्हाला जाणवत आहे. या फुलाला बघताच जाणवत आहे. ओपन युअर आईज. कुणाकुणाला तो फूल जाणवला, रंग जाणवला, सुगंध जाणवला. मग विचार करा, हातात उपस्थित नसलेलं फूल तुम्ही अनुभव केला, रंग अनुभवला, सुगंध अनुभवला. मग जर नकारात्मक व्हिज्युअलायझेशनच्या जागी सकारात्मक व्हिज्युअलायझेशन दिले तर काय होऊ शकतं? मेडिटेशन हा पार्ट आपण उद्याच्या सेशनमध्ये घेऊ. आणि उद्यापासलं मेडिटेशन तुमचं घेणार आहे, ज्याच्यातनं तुम्ही तुमच्या जीवनातल्या भूतकाळातल्या सगळ्या कटू आठवणींना, उद्याचं मेडिटेशन खूप महत्वाचं आहे, ते केलं त्याच्यानंतर आपण रेकीची दिव्य ऊर्जा स्वीकारणार आहोत. एवढंच नाही तर अफर्मेशनच्या माध्यमातनं पाण्याला तुम्ही नारळाच्या पाण्याची चव किंवा मंदिराच्या तीर्थातली गोळी आणू शकणार आहे. हे प्रॅक्टिकल देखील आपण क्लासमध्ये घेणार आहोत. ओके, सो आजचं सेशन आवडलं हो. असेल तर नक्की तुमचा अनुभव शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग माझ्यासाठी मी ब्लेसिंग म्हणून स्वीकारते. त्यासोबतच आजचं रोजचं रेकॉर्डिंग आपल्या वर्टिक्स हॅपी लाईफ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होत असतं. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला डेली त्याच्यावर रेकॉर्डिंगचे अपडेट मिळतील आणि आपले जे बाकीचे फ्री कोर्सेस वगैरे असतात त्याचाही तुम्हाला लाभ घेता येईल. सो मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. भेटूया याच ऊर्जांसोबत उद्या 3 वाजता. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. थँक्यू.